हॅलो नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय बटाट्याचे पापड. 1 किलो बटाट्यामध्ये जवळपास 100 पापड तयार होतात. खूप सोपी पद्धत आहे आणि यामध्ये प्रमाणाचं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. अगदी सहज तासाभरामध्ये किलोभराचे पापड सहज होतील. तर एक वेळ नक्की ट्राय करा. या पद्धतीनं अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे. अगदी पारदर्शक, हलके आणि एकदम खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. तर एक वेळ नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. चला तर बघूया हे पापड कसे बनवायचे ते. हे पापड बनवण्यासाठी इथं मी 1/2 किलो साबुदाणा घेतलेला आहे. साधा साबुदाणा आहे. स्वच्छ फक्त ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेला आहे. धुवून वगैरे घ्यायची गरज नाही. तर आता हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मी 1 किलो बटाट्यासाठी 250 ग्राम म्हणजेच 1/2 किलो साबुदाणा वापरते. आता हा साबुदाणा आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तर चला भाजून घेऊया. 1 किलो बटाट्यासाठी हे मी साबुदाण्याचं घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. पीठ मळून घेताना आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायची गरज नाही. 1 किलो बटाट्यांसाठी हे परफेक्ट व्यवस्थित असं साबुदाण्याचं पीठ पुरेल आपल्याला. आता हा साबुदाणा मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. याचा रंग बदलू द्यायचा नाही, पण साबुदाणा चांगला फुलला पाहिजे इतपत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे साबुदाणा भाजल्यानंतर हलका होतो आणि त्यामुळंच आपले पापड परफेक्ट होतात. ते ठिसूळ होणार नाहीत किंवा पापडांचे तुकडे पडणार नाहीत. तर त्यासाठीच हा साबुदाणा खमंग असा चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मी पूर्ण 8 ते 10 मिनिटं कमी आचेवर म्हणजेच मीडियम फ्लेमवरती हा साबुदाणा भाजून घेते आहे. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. हा साबुदाणा भाजायला थोडा वेळ लागेल, पण त्यामुळंच आपले पापड वर्ष नाही तर 2 वर्षापर्यंत चांगले टिकतात. अजिबात ते ठिसूळ होणार नाहीत आणि तळल्यानंतर देखील एकदम हलके आणि खुसखुशीत होतील. तर बघा या पद्धतीनं सतत त्याला ढवळत राहायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघा इथं आता एक एक साबुदाणा फुलायला सुरुवात झालेली आहे आणि एक थोडासा सुगंध देखील यायला सुरुवात होतो साबुदाणा चांगला भाजला की. तर आता बघा जवळपास एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आपला साबुदाणा फुलायला सुरुवात झालेली आहे. आता मी लगेच गॅसची फ्लेम बंद करते, पण गॅस बंद केल्यानंतर देखील 1 मिनिटभर थोडंसं हे परतून घ्या, कारण कढई खूप गरम असते. याचा रंग बदललेला नाही. थोडासा पिवळा रंग किंवा लालसर रंग थोडासा चेंज होतो नकळत, पण साबुदाणा फुलायला लागला की समजावं की साबुदाणा आपला चांगला भाजलेला आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेते. हा साबुदाणा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरला त्याची पूड करून घ्यायची आहे, त्याची पावडर करून घ्यायची आहे. तर हा साबुदाणा मी असाच थंड होण्यासाठी सोडून देते. तोपर्यंत आपण बटाट्याची सालं काढून घेऊया. आता हे बटाटे बघा 1 किलो घेतलेले आहेत आणि 2 प्रकारचे बटाटे आहेत, म्हणजे मिक्स बटाटे आहेत. हाच बटाटा पाहिजे असाच घ्या असं काही नाही. कोणताही बटाटा तुम्ही हे पापड बनवण्यासाठी वापरू शकता. तर यामध्ये 2 प्रकारचे बटाटे मिक्स आहेत. तर 1 किलो बटाटे मी शिजवून घेतलेले होते, पूर्ण थंड करून घेतले. 3 शिट्ट्या करायच्या आणि 3 शिट्ट्या केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि कुकरची पूर्ण वाफ जाऊ दिली आणि त्यानंतरच हे बटाटे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे, थंड करायचे. आणि थंड केल्यानंतर मी आता या बटाट्यांची सगळी सालं काढून घेते. अगदी 4 ते 5 शिट्ट्या करायची गरज नाही. 3 शिट्ट्यामध्ये बटाटे व्यवस्थित शिजतात, पण त्याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची, म्हणजे अगदी चांगले मॅश होतील आपले बटाटे. आता या बटाट्यांची सगळी सालं काढून झाली. एकतर तुम्ही हे बटाटे खिसणीवरती खिसून घ्या किंवा मग मॅशरनी मॅश करा किंवा पुरणाच्या चाळणीमधून गाळून घ्या. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे बटाटे मॅश करून घ्या. म्हणजेच एकसारखे हे बटाटे मॅश झाले पाहिजेत, अगदी कणकेसारखे. त्याचे अजिबात मोठे तुकडे राहायला नको आहे. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीनं मॅश करून घ्या. मी इथं हे सगळे बटाटे चाळणीवरच खिसणीवरच खिसून घेते. तर या पद्धतीनं सगळेच बटाटे या छिद्रामधून बाहेर गेले पाहिजेत. अजिबात त्याच्या फोडी तुकडे खाली पडू द्यायचे नाहीत. इथं बघा असाच हा सगळा बटाटा मी खिसणीवरती खिसून घेतला. आता हा खिसलेला बटाटा बाजूला ठेवून देऊया आणि आपला साबुदाणा देखील चांगला थंड झालेला आहे. तर यामधला थोडा थोडा साबुदाणा
मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा. मोठ्या भांड्यामध्ये त्याचे कण राहतात, पण छोट्या भांड्यामध्ये अगदी सहज बारीक होतो, म्हणून छोटं भांड्याच वापरा. आणि या साबुदाण्याची पावडर करून घ्या. साबुदाणा आपण चांगला भाजून घेतल्यामुळं अगदी सहज याची पावडर झालेली आहे. अजिबात जास्त तुकडे राहिलेले नाहीत, बघू शकता. जर जास्त तुकडे राहिले तर ते तुकडे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या, म्हणजे त्याची पावडर होईल. तर ही सगळी पावडर मी या बटाट्यामध्येच चाळून घेतलेली आहे. आता आपल्याला मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत. तर मी इथं लाल आणि हिरव्या अशा दोन्ही प्रकारच्या ओल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या असतील त्या घेऊ शकता. या जाड सालीच्या आणि कमी तिखट असलेल्या मिरच्या आहेत. मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये घालून थोडी जाडसर अशी मी मिरच्यांची भरड करून घेतली. यामध्ये दुसरं काही घातलेलं नाही, फक्त मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या. आता चवीपुरतं मीठ घातलं आणि आता पाण्यामध्ये हात थोडा बुडवायचा आहे आणि हे सगळं साबुदाण्याचं पीठ या बटाट्यांमध्ये एकजीव होईल असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही किंवा तेलाचा देखील वापर करायचा नाही. जर तुम्ही उपवासाला जिरे वगैरे खात असाल, कोथिंबीर खात असाल, तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर यामध्ये ॲड करू शकता. मी फक्त इथं हिरवी मिरची वापरलेली आहे. तुम्ही चिली फ्लेक्स देखील घालू शकता किंवा लाल मिरची पावडर देखील घालू शकता. आणि या पद्धतीनं पूर्ण 7 ते 8 मिनिटासाठी हे पीठ, ही कणिक अशीच आपल्याला मळून घ्यायची आहे. जशी आपली पोळीची किंवा चपातीची कणिक असते एकजीव झालेली, तशी ही कणिक तयार झाली पाहिजे. असं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आपण साबुदाण्याचं घेतलेलं प्रमाण बघा, या बटाट्यांमध्ये व्यवस्थित मुरलेलं आहे, तेवढं परफेक्ट झालेलं आहे. जर जास्त साबुदाण्याचं प्रमाण झालं तर आपल्याला ही कणिक मळण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागतो. पण इथं आपण अजिबात पाण्याचा किंवा तेलाचा वापर केलेला नाही आणि ही कणिक आता चांगली मळून तयार आहे. बघू शकता इथं एकजीव झालेलं आहे हे पीठ सगळं. अजिबात तेलाचा वापर करायचा नाही, पण गरज वाटली तर पाण्यामध्ये हात फक्त बुडवायचा आहे, पाणी वापरायचं नाही. तर फक्त पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि या पद्धतीनं हे पीठ, ही कणिक एकजीव करून घ्यायची, व्यवस्थित मळून घ्यायची. तर बघा इथं आता कणकेसारखाच इथं या पिठाचा चांगला गोळा तयार झालेला आहे. ही कणिक, हे पीठ आपलं मळून तयार आहे. पूर्ण 10 मिनिटापर्यंत हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आपले पापड बनवण्यासाठी असंच एकजीव झालेलं चांगलं मळून घेतलेलं पीठ आपल्याला लागेल. तर या पिठावर आता एक कापड झाकते आणि 10 मिनिटासाठी असंच सोडून देऊया. थोडंसं पीठ सेट होईल आणि त्यानंतर आपण पापड बनवायला घ्यायचे. आता एक 10 ते 15 मिनिटानंतर हे पापड मी बनवायला घेतले. हाताला पाणी लावायचं आहे, तेलाचा वापर अजिबात करायचा नाही. हात दोन्ही ओले करून घ्यायचे आणि या पद्धतीनं ज्या आकारात पापड बनवायचे असेल त्या आकारात गोळे बनवून घ्यायचे. तर एका वेळी सगळे गोळे मी बनवून घेणार नाही, तर एक 15 ते 20 गोळे बनवून घेते, पापड लाटते आणि पुन्हा जसे लागतील तसे गोळे बनवून घेते. कारण जर सगळे गोळे मी बनवून घेतले तर गोळे कोरडे पडू शकतात आणि आपले पापड व्यवस्थित येणार नाहीत. त्या पापडांच्या काठांना चिरा पडतील. तर त्यासाठी थोडे थोडेच गोळे बनवून घेते, पापड लाटते आणि पुन्हा गोळे बनवून घेते. जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर सगळे गोळे तुम्ही एकाच वेळी बनवू शकता. अगदी फटाफट हे पापड लाटून तयार होतात. आता हे पापड बनवण्यासाठी इथं मी प्लास्टिकच्या 2 शीट घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती अगदी थेंबर तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंना. अगदी थेंबर तेल लावायचं आहे, जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर मग पापडांचा कुबट वास येऊ लागतो काही दिवसानंतर. आणि या पद्धतीनं आपण घेतलेला गोळा एका प्लास्टिकवर ठेवला, दुसरं प्लास्टिकवरून घातलं आणि या पद्धतीने एखाद्या प्लेटनी किंवा एखाद्या जाड बुडाच्या भांड्यानी, जे भांड्याचं बूड सपाट असेल त्या भांड्यानी या पद्धतीनं थोडंसं प्रेस करून हे पापड बनवून घेते. असेच हे सगळे पापड मी बनवून घेते. तुम्ही प्रेस मशीनवर देखील बनवू शकता किंवा लाटून देखील लाटण्याने बनवू शकता. मला ही पद्धत सोपी वाटते, तर जवळपास सगळेच पापड मी अशाच पद्धतीनं थोडेसे प्रेस करून बनवून घेते. आणि जर पापड थोडासा जाड वाटला तर या पद्धतीनं बोटाने थोडंसं पीठ सरकवून आपण पापड थोडं पातळ करून घेऊ शकतो. पण जास्त पातळ नका बनवू, कारण मग तेलात घातले की लगेच पापड करपू शकतात. या पद्धतीनं मी हे सगळे पापड आता बनवून घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवते. हे सगळे पापड मी घरातच वाळायला घातलेले आहेत फॅनखाली. म्हणजे आजचा हा
अर्धा दिवस आणि रात्रभरामध्ये हे पापड अगदी कडकडीत चांगले वाळतात. दुसऱ्या दिवशी उन्हात देखील घालायची गरज नाही, पण तरीही एक दिवस चांगले उन्हात कडकडीत वाळवून घ्यायचे आणि मग आपण हे वर्ष नाही तर 2 वर्षासाठी आरामात खाऊ शकतो. तर हे सगळे पापड माझे बनवून तयार झालेले आहेत. सुकल्यानंतर आता दाखवते. हे आता अगदी कडकडीत वाळलेले पापड आहेत, चांगले वाळवून घेतलेले आहेत. अगदी पारदर्शक तयार झालेले आहेत, दिसायला देखील छान दिसतात, टिकायला चांगले. आता हे पापड तळल्यानंतर कसे होतात ते दाखवते. नेहमीप्रमाणे तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही, हलक्या गरम तेलावर हे पापड तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते जास्त लालसर होत नाहीत आणि अगदी खुसखुशीत पांढरे शुभ्र राहतात. तर बटाट्याचे पापड बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.